पुढची बातमी बघणार आहोत। दहशतवाद्यांना धडा शिकवा, घटनेचा बदला घ्या अशी आक्रमक भूमिका संघाच्या सुनील आंबेकर यांनी मांडली आहे। जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे जो हिंदूंवर जो हल्ला झाला आणि त्यामध्ये अजून संख्या निश्चित नाही आहे, परंतु 26च्या वर जणांची ते हिंदू आहेत म्हणून त्यांची हत्या झालेली आहे। हे अतिशय म्हणजे एका अर्थाने संताप आणणारी गोष्ट आहे। आणि बरेच दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये जी शांतता होती आणि ज्या पद्धतीने त्यातल्या विकासाला गती मिळाली होती, मला असं वाटतं की जे इस्लामिक कट्टरपंथी आतंकी आहेत की ज्यांनी बरेच वर्ष जम्मू काश्मीरमध्ये धुडगूस घातलेला होता, त्यांच्यामधल्याच शक्तींनी या शांतता भंग करण्याकरता आणि विकासाला थांबवण्याकरता हा हल्ला निश्चितपणे केलेला आहे। आणि त्यामुळे याचा जेवढा निषेध होईल आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी निषेध त्याचा केला पाहिजे, कारण आपल्या सगळ्यांकरता देशाच्या शांततेवर, एकतेवर, अखंडतेवर हा हल्ला आहे। आणि त्यामुळे असं वाटतं की याच्यावर जे लोक आहेत त्यांची व्यवस्था तर सरकार करतेच आहे आणि ती झाली पाहिजे, परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की जे लोक याला जबाबदार आहेत त्यांना दंड मिळालाच पाहिजे। आणि त्यामुळे त्याकरता जी आवश्यक कारवाई आहे, मला असं वाटतं की सरकार पण ॲक्शनमध्ये आहे आणि त्यामुळं म्हणजे थोडी नाही, एकदम असा धडा शिकवणं आवश्यक आहे की ज्यातून पुढे अशी गोष्ट करण्याची त्यांच्यामधले कोणी हिंमत पण करणार नाही। टिट फॉर टॅटची वेळ आली असं वाटतं, त्याची गरज आहे आज, बिलकुल गरज आहे। पण याला पण एक आणि त्यामुळे हा सरळ इस्लामिक आतंकी जे शक्ती आहे त्यांनी केलेला हल्ला आहे आणि हा त्यांनी ठरवून तुम्ही हिंदू आहात म्हणून हा हल्ला केलेला आहे। आणि ही हा जो मेसेज आहे याला धडा शिकवणं गरज आहे की हे असं चालणार नाही आणि ही ऍक्शन लगेच दिसायला पाहिजे असं वाटतं संघाला। ही जी ऍक्शन आहे केंद्र सरकारची ही लगेच दिसायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आपली। मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीने ते आता ॲक्शनमध्ये आहेत, मला असं वाटतं की याच्याबद्दल ते स्वतःच गतीमध्ये आहेत, तेव्हा आपण सगळे विश्वास ठेवू की ते लवकरच याच्यावर ठोस कारवाई करतील।